फडणीस, तुमचं राजकारण झालं असेल, निवडणुका झाल्या असतील, धर्माच्या नावावर राजकारण करून झालं असेल, महापुरुषांच्या नावावरती वाद करून झाला असेल, तर थोडस शेतकऱ्याकडे पण लक्ष द्या। हा कांदा आज मातीमोल भावाने विकला जातोय। शेतकऱ्यांनी मागचे 2 महिने झालं वाट बघितलीये। तुमच्या निवडणुकींच्या गोंधळामधून बाजूला आल्यानंतर तुम्ही भाव वाढवताल, या शेतकऱ्यांकडे लक्ष देताल म्हणून तो थांबला होता। पण आज अवस्था अशी आहे, तो माल भरावा लागतोय आणि कवडी मोल भावाने विकावा लागतोय। तो विकण्यापेक्षा आम्ही शेतकरी विचार करतोय, हाच कांदा तुमच्या तोंडावरती फेकून मारावा, तेव्हा तरी तुम्हाला जाग येईल। तुम्ही अवस्था बघा, आज हा कांदा एवढा सोन्यासारखा माल शेतकऱ्याचा कवडीमोल भावाने विकावा लागतोय। तिकडे मोगली साहेब सरेंडर झाले अमेरिकेपुढे, सोयाबीनचे भाव 1600 रुपयाने घसरले। कांद्याची अवस्था तर काय तुम्हाला सांगायचं सोय नाहीये। ना हा कांदा तुम्ही भरताय, किती दिवस ठेवला होता? महिना। आता सडलेलाच निघतोय निम्मा। काय भाव आहे आता? परवडेल का? मग हाच कांदा फडणीसच्या तोंडावरती हाणला तर काय होईल? कारण की त्याच्याशिवाय यांना जाग येणार नाही। आता इथं बायका कांदा भरतायत, यांचा मजुरीचा रोज आहे। त्यानंतर याला खत औषध माती नाहीये का या कांद्याला, की असंच येतंय या शेतामधून? अहो फडणीस, कवर राजकारण करणार आहे तुम्ही? तुम्हाला निवडून दिले आम्हा शेतकऱ्यांचे आयुष्य बदलण्यासाठी, पण तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत। जरा सुधरा, नाहीतर शेतकरी एक दिवस तुमच्यासाठी रुग्ण हातात घेईल।